सर तुम्ही चार्ट्स कशावर बघता? मी चार्ट्स ट्रेडिंग व्ह्यूवरती पाहतो. ब्रोकरवरती पण चार्ट्स दिसतात, पण दोन्ही चार्ट्समध्ये डिफरन्स असतो. तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर ब्रोकरची आणि ट्रेडिंग व्ह्यूची फर्स्ट कॅन्डल जी असते ना, ती नेहमी ब्रोकरची लॅग करते. सो ट्रेडिंग व्ह्यू इज गुड फॉर चार्ट्स. ओके. आणि सर फंडामेंटल्स कशावर बघता? फंडामेंटल्स तुम्ही मनी कंट्रोलवरती पाहू शकता. स्क्रीनर.इन आहे, त्यावरती पाहू शकता. टेक्निकल्स? टेक्निकल्स आणि चार्ट्स सेम झालं. ट्रेडिंग व्ह्यू. ओके. आणि वर्ड अबाउट न्यूज? न्यूजसाठी गरज नाही पडत नॉर्मली, बिकॉज ॲज अ इंट्राडे ट्रेडर न्यूजचा जास्त इम्पॅक्ट नसतो. पण मनी कंट्रोलवरती वगैरे न्यूज तुम्हाला पाहायला मिळतील. आणि सर ओ आय कुठं ऑब्झर्व करता? ओ आय सेन्सिबल इज गुड फॉर ओ आय. आणि सर ऑप्शनसाठी काही वेगळं आहे का आपल्याकडे? ऑप्शन्ससाठी स्ट्रॅटेजी बिल्डर असतात. ऑप्स्ट्रा म्हणून एक आहे, ज्यावरती तुम्ही ऑप्शन सेलिंगच्या आणि ऑप्शन बाईंगच्या स्ट्रॅटेजीज बिल्ड करू शकता. आयन कॉन्डर, आयन फ्लाय, त्या टाईपच्या. आणि सर तुम्ही स्टॉप लॉसेस कसे प्लॅन करता? डिपेंड करतं कॅपिटलवरती आणि त्या प्रत्येकाच्या रिस्क ॲपेटाईटवरती. मी पर्सनली 1% रिस्क ॲपेटाईटने काम करतो. म्हणजे जर माझी कॅपिटल 1 लाख असेल तर मी 1000 लूज करण्याची तयारी ठेवतो. त्यानुसार माझी क्वांटिटी डिझाईन केलेली असते अँड सो ऑन.